विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा सिद्धांत आपण पाहत असताना या सिद्धांताची मूळ संकल्पना गॉसेन या अर्थशास्त्रज्ञाने मांडली असली तरी या संकल्पनेचा खऱ्या अर्थाने विकास करण्याचे श्रेय मात्र प्रोफेसर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांना जाते। प्रोफेसर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये या संकल्पनेबद्दल अतिशय सविस्तर असे विश्लेषण केलेले आहे। ही संकल्पना अतिशय सविस्तरपणे मांडलेली आहे। त्यामुळे ही संकल्पना जरी गॉसेन यांनी मांडलेली असली तरी याला खऱ्या अर्थाने सैद्धांतिक स्वरूप देण्याचे श्रेय मात्र डॉक्टर मार्शल यांना जाते। घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपण पाहिला। व्याख्या पाहत असताना आपण असं म्हणालो होतो, इतर परिस्थिती स्थिर असताना मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी अतिरिक्त उपयोगिता त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते। व्याख्या परत एकदा ऐका। इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा आपण कायम असताना असे सुद्धा म्हणू शकतो। इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा कायम असताना मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून त्या वाढीव नगापासून मिळणारी जी काही उपयोगिता आहे, जी अतिरिक्त उपयोगिता आहे, जास्तीची उपयोगिता आहे, ती क्रमाक्रमाने घटत जाते, कमी कमी मिळत जाते। या सिद्धांताबाबत तक्त्याच्या सहाय्याने आपण माहिती घेतली, आकृतीच्या सहाय्याने आपण माहिती घेतलेली आहे। या ठिकाणी आपण आकृती परत एकदा पाहूयात। या ठिकाणी पहिला नग सेवन केलेला आहे आणि पहिला नग सेवन केला त्यावेळेला उपभोक्त्याला 35 एवढी उपयोगिता मिळालेली आहे। आता त्याने दुसरा नग सेवन केला किंवा दुसरा नग त्या व्यक्तीला दिलेला आहे, तर दुसरा नग वापरात आणल्यानंतर ही जी जास्तीची उपयोगिता आहे, अतिरिक्त उपयोगिता आहे, त्या व्यक्तीकडे जी काही जास्तीचा नग आता जाणार आहे, दुसरा नग जो तो काही घेणार आहे, तर त्याची उपयोगिता आता 35 मिळणार नाही, तर ती 35पेक्षा कमी मिळेल। आता या ठिकाणी त्याला दुसऱ्या नगापासून 30 एवढी उपयोगिता मिळालेली आहे। कारण जर का एखाद्या वस्तूचे नग आपण असे वाढवत गेलो तर त्या वस्तूपासून मिळणारं समाधान किंवा उपयोगिता कमी होते। त्या वस्तूची आपली जी गरज असते, त्या गरजेची तीव्रता जी असते ती तीव्रता कमी मिळू लागते, कमी होते आणि तीव्रता कमी झाल्यामुळे उपयोगितासुद्धा कमी मिळत जाते। तिसरा नग सेवन केला, उपभोक्त्याला आपण तिसरा नग दिला, तर तिसऱ्या नगापासून त्याला 25 एवढी उपयोगिता मिळालेली आहे। चौथ्या नगापासून त्याला 20 एवढी उपयोगिता मिळालेली आहे। पाचव्या नगापासून त्याला 15 एवढी उपयोगिता मिळालेली आहे। सहाव्या नगापासून त्याला 10 उपयोगिता मिळालेली आहे। सातव्या नगापासून 6 आणि 8व्या नगापासून 0 उपयोगिता मिळालेली आहे। या पद्धतीने वस्तूच्या प्रत्येक वाढीव नगापासून जी उपयोगिता मिळते ती कमी कमी मिळत जाते। इतर परिस्थिती स्थिर असताना मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी उपयोगिता ही क्रमाक्रमाने घटत जाते, कमी कमी मिळत जाते। आता या ठिकाणी या सिद्धांतासाठी काही गृहीतके घेतलेली आहेत, ज्याला आपण इतर परिस्थिती स्थिर असते असं म्हणतो। आता इतर परिस्थिती स्थिर पाहिजे म्हणजे नेमकं काय परिस्थिती असायला पाहिजे, तर या ठिकाणी
डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी जी गृहीत परिस्थिती घेतलेली आहे की या परिस्थितीमध्येच अशी सिच्युएशन असेल, अशी परिस्थिती असेल तर आणि तरच हा नियम खरा ठरू शकतो, असं जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याला आपण गृहीतके असं म्हटलेलं आहे. अझम्पशन्स, अझ्युमपासून अझम्पशन्स असा शब्द तयार झालेला आहे. तर हे अझम्पशन जे आहेत, गृहीतके जे आहेत, ही गृहीतक परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत. पहिलं गृहीतक आहे विवेकशीलता. याला गृहीते, गृहीतके, गृहीते असं सुद्धा म्हटलं जातं. तर काय गृहीत घेतलेलं आहे या ठिकाणी? विवेकशीलता हे एक गृहीतक घेतलेलं आहे. उपभोक्ता किंवा व्यक्ती ही विवेकशील आहे असे या ठिकाणी गृहीत घेतलेले आहे. म्हणजे ज्या व्यक्तीबाबत, हा कोणत्या व्यक्तीबाबत नियम लागू पडेल किंवा कोणत्या लागू पडेल, तर जी व्यक्ती विवेकशील आहे, सर्वसामान्य आहे, अशाच व्यक्तीला किंवा अशाच मनुष्याला हा नियम लागू पडू शकतो. कारण जर का व्यक्ती विवेकशील नसेल, सर्वसामान्य नसेल, तर त्याबाबत हा नियम लागू पडणार नाही. म्हणून व्यक्ती किंवा उपभोक्ता हा विवेकशील आहे किंवा विवेकशील असतो असं गृहीत धरलेलं आहे. सर्वसामान्य असतो असं गृहीत धरलेलं आहे. जर व्यक्ती सर्वसामान्य असेल किंवा विवेकशील असेल तर त्याला जे काय समाधान मिळणार आहे तर ते समाधान त्याला समजू शकतं आणि ती व्यक्ती महत्तम समाधान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असते. प्रत्येक उपभोक्त्याचा अंतिम उद्दिष्ट हे महत्तम समाधान मिळविणे किंवा महत्तम समाधान प्राप्त करणे हे असतं. आणि मग महत्तम समाधान प्राप्त करण्यासाठी व्यक्ती प्रयत्नशील असते. व्यक्ती कोणती सर्वसामान्य म्हणू शकतो? विवेकशील व्यक्ती कोणती? सर्वसामान्य व्यक्ती कोणती? तर ज्या व्यक्तीने मद्यप्राशन केलेले नाही, नशापान केलेले नाही, अशा व्यक्तीला आपण सर्वसामान्य व्यक्ती असे म्हणतो. नशापान न केलेली किंवा मादक द्रव्य प्राशन न केलेली व्यक्ती किंवा जी व्यक्ती वेडी नाही, चमत्कारिक नाही, सर्वसामान्य आहे, ज्याला चांगल्या वाईटातला फरक कळतो, आपल्या गरजा आणि त्यापासून मिळणारं समाधान याबाबत जी व्यक्ती जागरूक असते, आपलं समाधान महत्तम होण्यासाठी जी धडपडत असते, महत्तम समाधान हे उद्दिष्ट ज्या व्यक्तीचं असतं त्याला आपण सर्वसामान्य व्यक्ती म्हणतो. जी व्यक्ती असामान्य आहे, ज्याला चांगल्या वाईटातला फरक कळत नाही, वेडसर आहे किंवा विचित्र आहे किंवा मादक द्रव्य, मादक पदार्थ सेवन केलेला आहे, नशापान केलेली आहे, अशी व्यक्ती ही विवेकी नसते. म्हणून डॉक्टर मार्शल यांचा हा सिद्धांत जर खरा ठरायचा असेल तर त्यासाठी व्यक्ती ही विवेकशील असली पाहिजे, सर्वसामान्य असली पाहिजे. अर्थात उपभोक्त्याने मद्यप्राशन केलेलं नाही, तो वेडा नाही, चमत्कारिकसुद्धा नाही, तर तो एक विवेकी आणि सर्वसामान्य व्यक्ती आहे, उपभोक्ता आहे, असं आपण गृहीत धरलेलं आहे. 2 नंबरचं गृहीतक आहे संख्यात्मक मापन. अर्थात घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतासाठी किंवा हा सिद्धांत खरा ठरण्यासाठी आपण उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते, अंकात्मक मापन करता येते, करणे शक्य आहे असे गृहीत धरले आहे, असे गृहीत घेतलेले आहे. वास्तव परिस्थिती आपल्याला माहिती आहे. वास्तव परिस्थिती अशी असते की कोणतीही व्यक्ती ही जे काही समाधान प्राप्त करते किंवा
व्यक्तीला जे काही उपयोगिता प्राप्त होते त्या उपयोगितेचं संख्यात्मक मापन किंवा अंकात्मक मापन आपण करू शकत नाही. त्याचं कारण पण आपल्याला माहिती आहे. कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे, अदृश्य आहे, डोळ्यांना दिसू शकत नाही, तिचे मापन करता येत नाही, अदृश्य आहे. आणि त्यामुळे आणि उपयोगिता मोजण्यासाठी आजपर्यंत तरी असं साधन उपलब्ध नाही. कुठलंही साधन आजपर्यंत तरी आपण मानवाने विकसित केलेलं नाही. त्यामुळे उपयोगिता ही अंकामध्ये किंवा संख्येमध्ये न्यूमेरिकली आपण ते मोजू शकत नाही. ते आपण फार फार तर तुलना करू शकतो की जास्त मिळाली, कमी मिळाली, असं आपण ढोबळमानाने सांगू शकतो. म्हणजे जो उपभोक्ता आहे त्या उपभोक्त्याला असं सांगता येईल की उपयोगिता कमी मिळालेली आहे, जास्त मिळाली, चांगलं वाटलं, बरं वाटलं, छान वाटलं वगैरे सांगता येईल त्याला. पण प्रत्यक्ष अंकामध्ये उपयोगिता मोजणं मात्र शक्य नाही. पण तरीसुद्धा हा सिद्धांत खरा ठरण्यासाठी, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत खरा ठरण्यासाठी उपयोगिता ही अंकामध्ये किंवा संख्येमध्ये मोजता येते, मोजू शकतो, असं डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत घेतलेलं आहे. वास्तवात उपयोगिता ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. गणितीय प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी संख्यात्मक मापन करता येते असं आपल्याला गृहीत धरायचं आहे, असं आपल्याला मानायचं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक नगापासूनची जी काही उपयोगिता आहे किती आहे हे सांगता येते किंवा त्याची तुलना करता येते असं आपल्याला गृहीत घ्यायचं आहे. नंबर 3 आहे एकजिन्सीपणा. एक जिनस, एक जिन्सी. एकजिन्सी याचा अर्थ उपयोगिता ही त्या वस्तूची एकजिन्सीपणा. एकजिन्सीपणा कशाच्या अनुषंगाने आहे? वस्तूच्या अनुषंगाने आहे. उपभोक्ता जी वस्तू सेवन करणार आहे, जी वस्तू तो उपभोगासाठी घेणार आहे किंवा जी वस्तू तो वापरासाठी घेणार आहे, तर त्या वस्तूच्या अनुषंगाने एकजिन्सीपणा असायला पाहिजे. उपभोक्त्याला सेवन करण्यासाठी जी वस्तू आपण दिलेली आहे ती वस्तू ही एकजिन्सी आहे. अर्थात रंग, रूप, आकार, वजन, चव या सर्वच दृष्टीने एकसारखी आहे, एक समान आहे असे गृहीत धरले जाते किंवा असे गृहीत धरलेले आहे. वस्तूचा एकजिन्सीपणा. वस्तू ही एक जिनस आहे, एकसारखी आहे. प्रत्येक वस्तूचं, समजा की आपण त्याला आंब्याचे नख सेवन करण्यासाठी दिले, तर वास्तवात सर्व आंब्याचा रंग सारखा असणार नाही. पण आपल्याला तसं गृहीत धरायचं आहे की सर्व आंब्यांचा रंग हा एकसारखा आहे, सर्व आंब्यांचा रंग हा पिवळा जर्द आहे असं आपल्याला गृहीत धरायचं आहे, गृहीत घ्यायचं आहे. वास्तवात परिस्थिती अशी असते की एखादा आंबा हिरवा असू शकतो, एखादा पिवळा जर्द असू शकतो. शिवाय प्रत्येक वस्तूचा आकार, त्याचं रूप, त्याचं वजन, आवरण, त्याची चव ही एक समान असायला पाहिजे. आपण जे आंब्याचं सेवन केलेलं आहे किंवा आंब्याचं जे काही उदाहरण घेतलेलं आहे त्यामध्ये प्रत्येक आंब्याची चव ही सारखी असणार नाही. पण आपल्याला तसं गृहीत घ्यायचं आहे. कारण असं जर गृहीत नाही घेतलं तर उपयोगिता ही कमी होण्याऐवजी वाढू शकते आणि सिद्धांत चुकीचा ठरतो. मग उदाहरणार्थ समजा की एखाद्या व्यक्तीला आपण आंब्याचे नख सेवन करण्यासाठी दिलेले आहे. पहिल्या आंब्याचा नख सेवन करण्यासाठी दिला, तो अतिशय आंबट होता, तर त्यापासून मिळणारी उपयोगिता काहीतरी 20 एवढी आहे. त्याला दुसरा नख दिला आणि तो अतिशय गोड, चवीला अतिशय गोड आहे, तर दुसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता ही जास्ती असेल, अधिक असेल. आणि त्यामुळे त्या आंब्याच्या सेवनापासून
जी काही उपयोगिता मिळाली ती पहिल्यापासून कमी आणि दुसऱ्यापासून जास्त मिळाली. दुसऱ्यापासून त्याला अधिक उपयोगिता मिळालेली आहे, कारण दुसऱ्या आंब्याचा नग हा गोड होता. आणि इथं डॉक्टर मार्शल जे म्हणतात, इतर परिस्थिती स्थिर असताना मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी उपयोगिता कमी कमी होत जाते. हे त्यांचं म्हणणं किंवा त्यांचा सिद्धांत चुकीचा ठरेल. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की सर्व वस्तूंचे नग, उपभोक्ता जो काही वस्तू घेतो आहे त्या सर्व वस्तूचे नग रंग, रूप, आकार, वजन, चव, आवरण, दर्जा या सर्व अनुषंगाने एकसारखे आहेत, एक समान आहेत असं गृहीत घेतलेलं आहे. दोन नगांच्या बाबत परिस्थिती कधीही अशी असू शकत नाही, पण तसं आपल्याला सिद्धांत खरा ठरण्यासाठी गृहीत घ्यायचा आहे. नंबर 4 आहे उपभोगातील सातत्य. उपभोक्ता ज्या नगांचे सेवन करतो आहे, ज्या वस्तूंचे सेवन करतो आहे त्यामध्ये सातत्य असायला हवे. म्हणजे एखाद्या वस्तूचा उपभोग सुरू केल्यानंतर त्यामध्ये कंटिन्युटी असायला पाहिजे. उपभोक्त्याला एखाद्या वस्तूचे सेवन करण्यासाठी जर आपण दिले तर त्यामध्ये अंतर पडता कामा नये, त्यामध्ये खंड पडता कामा नये, सातत्य असावे. समजा की त्याला आंब्याचे नग सेवन करण्यासाठी दिले तर पहिला नग, दुसरा नग, तिसरा नग, चौथा नग या क्रमाने त्याला नग सेवन करण्यासाठी दिले गेले पाहिजेत. त्यामध्ये जर पहिला नग सकाळी दिला आणि दुसरा नग तासाभराने दिला तर दरम्यानच्या काळामध्ये किंवा 2 तासाने दिला तर दरम्यानच्या काळामध्ये त्याच्या उपयोगितेची किंवा त्याची गरजेची तीव्रता वाढू शकते. आणि गरजेची तीव्रता वाढल्यामुळे त्याची उपयोगितासुद्धा वाढू शकते. आणि म्हणून उपभोगामध्ये सातत्य असायला पाहिजे. त्यामध्ये खंड असता कामा नये. वस्तूचे सर्व नग एका पाठोपाठ एक या क्रमाने सातत्याने त्याला दिले गेले पाहिजे, तरच उपयोगिता कमी होईल. त्यामध्ये खंड पडला तर उपयोगिता कमी होण्याऐवजी वाढत जाईल. म्हणून उपभोगातील सातत्य हे गृहीत आपण घेतलेलं आहे. आपण याचा अर्थ डॉक्टर मार्शल यांनी घेतलेला आहे. योग्य आकार. वस्तूचा आकारमान जे आहे ते योग्य असायला पाहिजे. जी वस्तू आपण त्याला सेवन करण्यासाठी देणार आहोत, उपभोक्त्याला जी वस्तू आपण देणार आहोत किंवा उपभोक्ता जी वस्तू घेतो आहे त्या वस्तूचा आकारमान हे योग्य असायला हवे. ती वस्तू अत्यंत मोठी किंवा अत्यंत लहान असता कामा नये. म्हणजे तीळ आपणाला घेऊन चालणार नाही किंवा कलिंगड आपल्याला घेऊन चालणार नाही. तर ह्या अत्यंत लहान किंवा अत्यंत मोठ्या वस्तू ज्या आहेत तर त्याबाबत हा नियम लागू पडत नाही. त्या वस्तूचं योग्य आकारमान आपण घ्यायला पाहिजे. स्थिरता. स्थिरता याचा अर्थ उपभोक्त्याच्या संदर्भाने अनेक गोष्टी स्थिर असायला पाहिजेत. त्याचं उत्पन्न स्थिर असायला पाहिजे, त्याच्या आवडीनिवडी स्थिर असायला पाहिजेत, त्याच्या सवयी स्थिर असायला पाहिजेत, त्याचा प्राधान्यक्रम स्थिर असायला पाहिजेत, तरच हा सिद्धांत खरा ठरेल. त्याच्यामध्ये जर बदल झाला, म्हणजे त्याला मध्येच एखादी वस्तू आवडू लागली, त्याची सवय बदलली, तर उपयोगिता कमी होण्याऐवजी वाढत जाऊ शकते. किंवा पैशाची सीमांत उपयोगिता कमी होणे, जास्त होणे, यामुळे हा सिद्धांत चुकीचा ठरू शकतो. म्हणून या ठिकाणी डॉक्टर मार्शल यांनी स्थिरता हे गृहीतक घेतलेलं आहे. विभाज्यता. विभाज्यता याचा अर्थ उपभोक्त्याला ज्या वस्तू, सर्वच वस्तू या विभाज्य आहे, त्याचं विभाजन करून घेता येतं. त्या वस्तू त्याला हव्या त्या स्वरूपात विभागून घेता येतात, त्याचं लहान लहान विभाजन करता येतं, त्याचे तुकडे करता येतात असं गृहीत धरलेलं आहे. वास्तवात अनेक वस्तू अशा आहेत की ज्यांचं तुकड्या स्वरूपात किंवा तुकड्याच्या स्वरूपात त्याचं विभाजन करून आपण सेवन करू शकत नाही किंवा घेता येत नाही. ते अखंड घ्यावे लागतात. पण सर्व वस्तू इथं विभाज्य आहेत, त्याचे तुकडे करता येतात, लहान विभाजन करता येतं असं गृहीत घेतलेलं आहे. एकच गरज हे गृहीतक डॉक्टर मार्शल यांनी घेतलेलं आहे. एकच गरज याचा अर्थ उपभोक्ता एका वेळेला एकच वस्तू घेतो, एकच गरज पूर्ण करतो, त्या वस्तूचा वापर एकच गरज पूर्ण करण्यासाठी करतो असं म्हटलेलं आहे. अर्थात फक्त एक आणि एकच गरज
एका वेळेला व्यक्ती पूर्ण करत नसते, पण आपल्याला इथं तसं गृहीत घ्यायचं आहे. वस्तू विशिष्ट उपयोगी आहे, ती विविध उपयोगी नाही. त्या वस्तूचा वापर इतर कारणासाठी जर केला तर उपयोगिता कमी होण्याऐवजी वाढू शकते. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला आपण चिकूचे नख सेवन करण्यासाठी दिले आणि पहिला नख चिकूचा नख दिला आणि त्यानंतर चिकूचा दुसरा नख त्याने तसं खाण्यापेक्षा त्याचा ज्यूस करून पिला तर त्याची उपयोगिता वाढू शकते. म्हणजे इथं वापर जो आहे तो वेगळ्या कारणासाठी केला आणि म्हणून एकच गरज पूर्ण करतो असं गृहीतक घेतलेलं आहे. विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची जी काही गृहीतके आहेत ती गृहीतके आपण पाहिलेली आहेत. या गृहीतकांचं थोडक्यात विश्लेषण आपण परत एकदा पाहूयात. ते पॉईंट्स मी फक्त सांगतो. विवेकशीलता, संख्यात्मक मापन, एकजिनसीपणा, उपभोगातील सातत्य, योग्य आकारमान, स्थिरता, विभाज्यता आणि एकच गरज. आता या सिद्धांताचे अपवाद आपण पुढील तासाला पाहूयात. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.